पक्षाचा, शिवसेनेचा आणि मनसेचा जो जनाक्रोश तर या नाशिक मधल्या मोर्चावर आपलं लक्ष असेल, पण या घडीची एक महत्त्वाची अपडेट, मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला सुद्धा ही धमकी आली आहे। मुंबईचं हायकोर्ट पूर्णतः रिकामं करून सध्या तपासणी सुरू आहे। काही वेळापूर्वी दिल्ली हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली होती आणि त्यानंतर आता मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। या धमक्या सातत्यानं मिळताना दिसतात, कारण का अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला सुद्धा मुंबईमध्ये मोठा घातपात होईल अशी धमकी मिळालेली होती आणि त्यानंतर आता मुंबई हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। दिल्ली हायकोर्टाला काही वेळापूर्वी अशाच पद्धतीनं धमकी मिळालेली होती आणि आता मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। या निनावी धमक्यांमागे नेमकं कोण आहे, त्यांचा उद्देश काय आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अर्थात पोलीस त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील, पण मुंबई हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। संपूर्ण न्यायालय सध्या रिकामं करण्यात आलेलं आहे। दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला सुद्धा धमकी मिळालेली आहे। हायकोर्ट रिकामं करून सध्या तपासणी केली जाते। दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे नाशिकमध्ये सेना मनसेचा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। काही वेळापूर्वी दिल्ली हायकोर्टाला देखील अशाच पद्धतीनं धमकी मिळालेली होती। सध्या मुंबईचा हायकोर्ट पूर्णतः रिकामं करून तपासणी केली जाते। या निनावी धमक्यांमागे नेमकं कोण आहे याचा तपास घेणं अत्यंत गरजेचं आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, प्रज्ञा, आपण बघतोय की दिल्ली हायकोर्टापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयाला देखील धमकी आलेली आहे आणि धमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण उच्च न्यायालय जे आहे ते रिकामी करण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। आता सध्या कोर्ट सुरू होतं, मात्र असं असतानाही सगळे जे वकील असतील, त्यांचे क्लायंट्स असतील, या सगळ्यांना आपण बघतोय की पोलिसांनी बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे। ऐन कोर्ट सुरू होतं आणि त्यातच ही धमकी मिळाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सगळे जे वकील आहेत त्यांना बाहेर जाण्याचे निर्देश हे पोलिसांनी दिलेले आहेत। आता BDDAच्या माध्यमातून उच्च न्यायालयाची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर नेमकी धमकीमध्ये कितपत तथ्य आहे त्याची शहानिशा हे पोलीस करतील। आपण बघतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात देखील धमकी आलेली होती आणि त्या पाठोपाठच आता बघतोय की मुंबई उच्च न्यायालयाला देखील धमकी आलेली आहे। मुंबईमध्ये धमकी येण्याचं सत्र हे सातत्याने सुरू असतं। ज्या मुंबईतील मोठमोठ्या आस्थापना आहेत त्यांना सतत धमकी येत असतात आणि आता आपण बघतोय की मुंबई उच्च न्यायालयाला देखील धमकी आलेली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून जे सगळे वकील इथे होते त्यांना बाहेर चांगल्या शासनाने ते सांगितले आहे। पोलीस झालेले आहेत आणि आता BDDAच्या माध्यमातून उच्च न्यायालयाची तपासणी केली आहे। काय नेमकं झालंय काय? आय डोंट थिंक सो दॅट इज अ मेन इश्यू। काय म्हणून बाहेर जायला सांगितलं पोलिसांनी? का सगळं चेकिंग चालू आहे त्यामुळे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं। दॅट्स इट। चेकिंग सध्या सुरू आहे पोलिसांच्या मदतीने आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून जे ॲडव्होकेट्स आहेत, आतमधले त्यांचे क्लायंट्स आहेत, ते त्यांना बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे। सगळ्या ज्या सुनावण्या मुंबई उच्च न्यायालयात होत्या त्या देखील तुर्तास थांबवण्यात आलेल्या आहेत। प्रज्ञा, आपण जर पाहिलं सचिन, तर सातत्यानं या धमक्या येत आहेत। काही वेळापूर्वी दिल्ली हायकोर्टाला ही धमकी आलेली होती, मुंबई हायकोर्टाला धमकी आली, अगदी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी सुद्धा मुंबईमध्ये घातपाताची धमकी मिळाली होती। काय सत्र सुरू आहे हे नेमकं? नक्कीच आपण बघतोय की मुंबईला सातत्याने धमक्या अशा प्रकारच्या येत असतात आणि त्या धमक्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून पोलिसांकडून संपूर्ण परिसराची जिथे धमकी आलेली आहे तिची शहानिशा केली जाते। आपण आता जरी बघितलं तर संपूर्ण उच्च न्यायालय हे खाली करण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। जे ऐन आपण बघितलं की दुपारची वेळ आहे, कोर्ट सुरू होतं, ठिकठिकाणचे जे मुंबई उच्च न्यायालयात कोर्ट आहेत तिथे सुनावणी सुरू होती आणि त्यातच अचानक धमकी आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या पोलिसांनी संपूर्ण कोर्ट रिकामी केलेला आहे। सगळ्या सुनावण्या या देखील थांबवण्यात आलेल्या आहे। जी धमकी आहे त्याची शहानिशा सध्या करण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जातोय। तुम्ही कोर्टात होतात, नेमकं काय सांगण्यात येतं? कोर्टामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे, त्यामुळे आम्ही जे काही आमचे सहकारी आहे आणि बाकीचे पक्षकार आहे त्यांना तात्काळ त्यातून निघण्याचं सांगितलं, कारण की जेणेकरून बॉम्ब पथक येणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते आपल्यासमोर येणारच आहे। कशी धमकी आली आणि कुठे बॉम्ब ठेवला त्याबद्दल काही आम्हाला माहित नाही। फक्त आम्हाला सांगण्यात आलं की बाबा बॉम्ब ठेवलेला आहे, कुठे ठेवलेला आहे त्याची काही माहिती नाहीये आणि त्या प्रकारे पोलीस तपास करतील बॉम्ब पथकाचा उपाय म्हणून सध्या पोलिसांनी सगळे क्लायंट्स असतील, त्यांचे पक्षकार असतील, वकील असतील त्यांना बाहेर जाण्याचे आदेश दिलेले आहेत। आता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी खबरदारी पोलिसांकडून सध्या घेतली जाते। हायकोर्ट रिकामं करण्यात आले, तपासणी सुरू आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेनेचा संयुक्त मोर्चा सुरू आहे। या सगळ्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल। तुर्तास एक छोटा